अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम, कैसे आहो सगली? बाय। वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स कैसे आहो सगळी? उम्मीद करताय बेस मस्त असाल, साथ एक आम्ही नंबर. पण बेस आहोत अल्हम्दुलिल्लाह तुमच्या दुआ आणि अल्हम्दुलिल्लाह. अल्लाहचा फजलो करमनी। आणि मग खुश आहो की तुम्ही बेसने कॉमेंट्स देता आम्हाला आणि आमच्यासाठी दुआ करता हो। अल्हम्दुलिल्लाह अशी दुआ करत राहा। अल्लाह तुम्हाला पण बेस्ट ठेव, सलामत ठेव, आफियतशी ठेव, सगळे आमीन आमीन खुशवक्तीत आमीन राहा। अल्लाह ताला सगळ्यांच्या रोजी रिझकला इजाफा देव। आमीन. आणि ढेर सारो इजाफो करो अल्लाह आणि पाक. आता आमीन. जे नवीन असतील आमच्या चॅनलवर त्यांनी सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, कोकण की दुनिया 2324। आता आम्ही आमच्या जागेत बैसला आहोत अल्हम्दुलिल्लाह। त्या जागेत आम्ही परत कार्यक्रम करता आहोत ती पावाचा बनवण्या जाता भाव दुआ तुमचे ढेर सारे दुआ ठेवा पाव बनतील. आम्ही आणि दुसरी बात आमच्यासाठी बनवतो आहोत घरात खायला। ऐका ते तुमची ढेर सारी दुआ ठेवा की पाव बेस बनतील. ओके, पण आता हे पाव जेव्हा बनतील तेव्हा तुमच्या सामने पेश होणार. अरे मग हो, तुम्ही पण दुआ ते केव्हा कराल? हे काय आपली लाईफ नाही आहे। लाईफला आपण बोलतो माणसं आपल्यासाठी त्याचसाठी मी मोब दुआ करतात अल्हम्दुलिल्लाह। थोडासा मजाक किया बनया हाँ, पण पडते काही बात नाही। अल्हम्दुलिल्लाह. आता तुम्ही जिंदगीतला हसी मजाक पण तितकाच जरुरी आहे जितका आपण चला मग seriousness तुम्हाला असते. मी दाखवता भट्टी आम्ही पेटवला आहोत। चला ही बघा माशाअल्लाह भट्टी पेटवला भाव करीबशी बघा माशाअल्लाह। वा आता ही सगळी लाकडा जळून जाईली की मग आम्ही हातलान आपली ट्रे पावाची ट्रे ती टाकणार आहोत। म्हणजे मैदो आटो टाकला आटा पावाची हा डोव आणि नंतर पाव बनवून निघतील इन्शाअल्लाह। 1 बाय 1 सगळे आम्ही मतलब व्हरायटीज जो आहात आम्ही तुमच्या दाखवू समोर पेश करू हे इन्शाअल्लाह. बघा हे पण पपयाचं झाड आम्ही लावला आहो, एकदम चिमुकला होता आणि आता तो अवरो झालोय। आम्ही अल्हम्दुलिल्लाह ह्याची पण अल्हम्दुलिल्लाह. सेफ्टी ध्यान ठेवता आहो माशाअल्लाह। अशीच आम्ही मोपसारी झाडा लावणार आहोत आणखी। आज काय मी पुरा प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही आहे, जैसा की डो मेकिंगच्या पासून त्याला स्टेबल करसपर्यंत आम्ही कयच दाखवला नाही, सिर्फ बटीतला बेक करताना तुम्हाला दाखवता भाव। जी जी हां, तर इन्शाअल्लाह बघूया त्याच्या पुढे इन्शाअल्लाह सक्सेस जाईले की त्याच्या पुढे पुरा प्रोसेस आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। डो मेकिंगची बेक होऊन बाहेर येतो इन्शाअल्लाह। दुआतला ढेर सारं याद ठेवा। आणि तुम्हाला एक बात बोलताय, हो बिझनेस आमला चालू ठेवायचं ही ते समजा आम्ही आमच्या घरासाठी भट्टी बनवलो अल्हम्दुलिल्लाह. पण मोठी भट्टी बांधणार ह्याच जागेवरती। ते तुमची दुआची दरखास्त आहे की आम्ही भट्टी बांधतोय आणि याचे 2 फायदे आहेत। एक ते आपल्या कोलतार गाव आणि दाबोल पर्यंत दाबोलला पण बेकरी आहेत, एक बेकरी आहे पण ती सगळा पुरवठा नाही करू शकत अशी आम्हाला माणसांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही केला ते मग बेस होईल। आणि हिकडशी घेऊन दाबोलपर्यंत मंदी जितकी पण वाढव लागतात, जितके पण वनौशी आहे, टिट्टा आहे, सगळ्या इकडे दुकानं सगळ्यांची आम्हाला रिक्वेस्ट होती की तुम्ही करा ते। ह्या सगळ्यांना पण पावाची रिक्वायरमेंट पुरी होईल त्यांना दापोलीत जाया पडे आता। आणि आमच्या कोलतार गावात पण आणि पंचनदी जिकडे पण ऐनोली मोब जागेवर आहात ते त्या लोकांना आम्ही पाव पुरवठा करू। आणि दुसरा की बिझनेस होईल त्याने पाव त्यांची त्यांना फॅसिलिटी पण होईल आणि आम्हाला पण 2 पैसे मिळतील। आम्हाला दुआ करा आमच्यासाठी हां इन्शाअल्लाह आम्हाला या कामात सक्सेस देव अल्लाह। चला मग बनवून राहा चॅनलवरती। बरं आता दापोलीतल्या 2 बेकरी फेमस आहेत जसं की हिंदुस्तान आणि भारत आणि हिंदुस्तान बेकरी। दापोलीला एक बेकरी फेमस आहे जी की महाराष्ट्राची म्हणजे राज्याच्या नावाने आहे आणि दापोलीतल्या 2 बेकरी ज्या आहेत आपल्या देशच्या नावाने आहेत, आपल्या कंट्रीच्या नावाने। बरोबर। तर आता तुम्ही कोलथाडला जी बेकरी खोलता ती तालुक्याच्या नावाने नाही, कुणाच्या नावाने, डिस्ट्रिक्टच्या नावाने? ही आमची बेकरीचं नावच निंबुडे बेकरी आहे इन्शाअल्लाह तर डन निंबुडे बेकरी। निंबुडे बेकरी तरी पण आमच्या शरीकाची राय घेतली पाहिजे। तू बोल काय बोलतास? ना ऐसा जरूरी ना, आपका जो काय एनके बेकरी डिसीजन रहेगा उसमें हम राजी है। एनके बेकरी डेवेजी, मेड फॉर ईच अदर। एनके बेकरी डेवेजी के निंबुडे काय डेवेचा बोल? एनके बेकरी चला ठीक आहे डन। हीच बात होती एनके बेकरी। एनके मीन्स एन फॉर नासिर एंड के फॉर कनीज। हां, तर एनके बेकरी नाव ठेव इन्शाअल्लाह इन युअर माइंड। आणि एनके बेकरीचा मतलब काय आहे? त्याच्या खालती ॲड्रेस असेल
ॲट पोस्ट पंचनदी निंबुडेवाडी तालुका दापोली डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. ओके. तर व्ह्युअर्स तुम्हाला मी एक बात आता मला याद आली आहे निमुर्डे पंचनदी आणि कोलथऱ्याच्या नावाने. तेव्हा मी एक खूप महत्त्वाची बात तुम्हाला बोलल्या जात आहे की मी कम्युनिटी पोस्ट करत असता डिस्ट्रिक्ट बोला की आमच्या मतलब कोकणचे डिस्ट्रिक्ट किती आहात, कोकण खच्या राज्यात येते, आमची कंट्रीचं नाव काय आहे की कोकणच्या खच्या गावाच्या मतलब नावानी मी त्याचे डिस्ट्रिक्ट जाणया मागता, त्याचे तालुके जाणया मागता. तर त्यावर व बेस मतलब पोल येतात, ते पोल असतात आणि त्यावर मी ही एक पोस्ट टाकली होती की माझा आमचा गावाचा नाव आमची ग्रामपंचायत खच्ची आहे, जी की हर व्हिडिओतला जास्तीत जास्त बोलली जाते. जसा की सगळे व्ह्युअर्स जाणतात की आम्ही कोलथारचे आहो आणि आमची ग्रामपंचायत कोलथारची. तर नाही, तर आमचं गाव पण कोलथार नाही आहे आणि आमची ग्रामपंचायत पण कोलथार नाही आहे. तर त्या कम्युनिटी पोस्टचं जवाब आहे की आमची ग्रामपंचायत पंचनदी आहे आणि आमचं गाव पण जो की 8 पोस्ट पंचनदी लागते. पण पंचनदीला जास्तीत जास्त लोक ओळखत नाही, तर कोलथारला जे सगळी ओळखतात त्यासाठी आम्हाला सगळी कोलथारवाली बोलतात. तर आम्ही कोलथार नव्हे, आम्ही पंचनदी करा. ऐका, आमची जमात जी आहे ती कोलथारचीच आहे. काय फक्त आमची जमात जी येस ओके. हां हां. तर आमची जमात कोलथरेशी आहे, ती पण आमची पंचनदीतच होती पहिल्यान. जिकडे की बाक्करी हात, नाकवा हात, रुमाने हात, वाडेकर हात. आता काय सगळं तर आता अरे तू काय बोलताना जरा गलत बोलता. काय मी कोलथरे जमात आपली बोललो ना, जी ती बात नाही. सगळ्यात पहिले जमात पंचनदीची होती ती लखलतरला. ती आमची मोप पुराणी म्हणजे बोलतात ना काही वर्षाने पंजोबा 6, 7, 4 फादर्स जितके पण आहेत 5 फादर्स 6 तवाशी तिकडेच होती. पण जशी जशी आबादी तिकडे कमी झाली, माणसं घरा बंद करून आपल्या आपल्या कामाधंद्याला बायका पोरा पुरी फॅमिली घेऊन बाहेर गेले. मुश्किलशी 2-3 घरं अशी खुल्ली असतात. तेव्हा ऐसा आमच्या नजीर इस्माईल मुल्ला याने आमचे चचा जे मरहूम आहात, अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसला आला शाला मकाम अता फरमाओ, त्यांची सगीरा कबीरा गुनाह माफ करो, आला दर्जा अता फरमाओ जन्नतला. ते आमचे बेस्ट चचा होते चचा आणि माझे सक्के मामू. ते कैसा आहे, त्यांनी ती जमात कोलतारला आपला सगळा केले आमचा. कारण की 2 जागेवर मग पैसे भर्या पडायचे. एक ते तिकडे भर्याचाच आहे, परत कोलतारला अलगशी माणसं आपलं त्यांना अलग पैसे द्यावे पडतात. ते त्यासाठी जिकडे माणसं आहात तिकडे जमातीत जाऊया. कोलथारला मेजॉरिटी जास्ती आहे आणि पंचनदीतला आमची वाडी निमुर्डेवाडी प्लस लखडतरवाडी. तर आम्ही ही दोन वाडीतला आमचे मुसलमान भाई बसतात आणि बसियाचे. पण आता मेजॉरिटी कमी झाल्यामुळे आम्हाला कोलथारच्या जमातीत जावा लागला. या साईडला पण आबादी कमी नाही होती, पण माणसा कशी मायग्रेट झाली इकडची तिकडे खते खते गेली. ते त्या हिशोबाने आम्ही आता कोलतारला म्हणजे कमीत कमी त्या बाजूला पण 25-30 वर्ष झाली असतील नाही कोलतार जमातीत गेला. 30-1 वर्ष झाली आपल्याला. अल्हम्दुलिल्लाह. माझी ते हीच दुआ आहे की लखलतरची जमात काय आणि कोलतारची जमात काय सगळी एक जमात बनवून चाललो ना, ते मोब बेस होईल. कारण मी पहिले पण बोललो, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ते आपल्याला सगळ्यांना सोबत एकसारखं आणि इक्वलायझेशन याने सगळे इक्वल राहून चालल्या पाहिजे. बिलकुल. ते कसं ही माझी अशी सोच आहे की तिकडची हिकडची सगळे इकडची एक होऊन एकच जमा झाली असते तर मग बेटर होता. चला अल्लाह ताला सगळ्यांना एक कार्याची मी दुआ करतो अल्लाशी. इन्शाअल्लाह एक दिवस तो पण येईल इन्शाअल्लाह. आमीन आमीन इन्शाअल्लाह. चला मग आपण इन्शाअल्लाह आता सुरू करू. बटीतला पाव टाक्याचा टाइम झालोय आहे आणि पावाची भूक लागली आहे. माशाअल्लाह. किती ड्रम भरून लाकडा होती ना, ओरीशीच जायली ना त्याची. जलून कोलसो जायलो, इंगल पडले आणि आता त्याची कोलशे होतील. बघा हा आमचा टोटल देसी जुगाड आहे. माशाअल्लाह. एक नंबर ट्रिक आहे हो.
व्ह्यूअर्स, तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात प्लीज कॉमेंटच्या जरिये तुम्ही नक्की आमच्यापर्यंत तुमची खयालात पेश करा. वाव, माशाअल्लाह, एक नंबर, सो स्वीट. आता ह्याला किती मिनटासाठी ठेवून देणार आहो? आता ती नंतर बोलू आपण. ओके. आणि त्या ट्रेला एकच पाव रेलो आहे का की आज आम्ही दोघंच आहो घरात आणि आमच्यासाठी पाव बेक करायला लावला. आपण एक पाव एक्स्ट्रा बनलो आहे, एक पाव एक्स्ट्रा बनलो आहे. तर आता बघा, इन्शाअल्लाह तुमच्या दुआशी बेकिंग प्रोसेस सुरू जाईल आहे. दुआत नक्की याद ठेवा. हा, क्या बात आहे. चला मग, कडक पाव आम्ही बनवायला टाकलं तर चहाच्या सोबत खायला. ती बघूया झालेत काय. झाले असतील. किती मिनटं आपण ठेवला हो? ओनली 10 मिनिट्स. 10 मिनिट्स ना. घे आतला दाखव. माशाअल्लाह. बघूया आता, बघूया काय कैफियत आहे. अल्हम्दुलिल्लाह. काय भट्टी आहे बघा. वाव, इंटरनॅशनल. वाव, सुपर, फॅन्टॅस्टिक. बघू शकता वा व्ह्यूअर्स, माशाअल्लाह वाले पाव निघालेतात. अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह. जवळशी दाखव. सो स्वीट. हे झाले कडक पाव, गरम गरम आत. त्याला थंड करता येतात. निवराशी थोडा ह्या साईडला घ्या, इफेक्ट मारते ना व्हिडिओवर. वाव, हो. जबरदस्त वाले पाव दिसतात आत. अल्हम्दुलिल्लाह. आणि हो एक्स्ट्रा पाव होतो, हो सिंगल पाव होतो. थांबा, इकडे ठेवा. माशाअल्लाह. हो, कडक पाव बनले. वाव, कडक पाव बघा. कडक पाव बनले. आता आला ना आपण अमूल बटर लावून खाऊया बाय. मस्त मजेशीर झालेत. कैसा है. ही आपल्याला मन केलं ना आपण बनवा घरात गरम गरम मस्त कडक पाव खावा. हाय काय दापोली जायची गरज. हा, याला कलाकारी आणि हुनर बोलतात. आणि एक बोलतात हे पाव तुम्ही भुर्जी बनवून मस्त खाऊ शकता की कवटा जो पोलो बनवून त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा किम्यासोबत खाऊ आणि शकता. दुसरी बात काय माहिती, फ्रेश, एकदम फ्रेश. बेकरीत जायची गरज नाही. घरगुती बेकरी. अल्हम्दुलिल्लाह. झणझणीत मस्त कडक पाव रेडी हात. अल्हम्दुलिल्लाह. आता त्याच्या संगत आम्ही अमूल बटर किंवा जेव्हा भट्टीत टाकताव ना, एक 5 मिनिटातच मस्त खुशबू येते, स्मेल आणि बेसोनी खुशबू येते. आणि मग 10 मिनिटात राहिले आम्हाला की आम्ही ती काढलो भट्टींची. 10 मिनिटात कडक पाव तयार. माशाअल्लाह. ही आम्ही बनवला कवटाचं पोलो बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत चहा. यानी ही सुबेचा आमचा नाश्ता आहे. ऐसाच तुम्ही लोक पण करत राहा. अल्हम्दुलिल्लाह. बघा, कायनू बायनू करत रियाचा आणि कोशिश करणाऱ्यांची हार कवाच होत नाही. त्याच्यात आम्ही लोक काही ना काही दोघं करत राहतो. तर अल्हम्दुलिल्लाह. एकदा नाही दोनदा, दोनदा नाही तीनदा ट्राय करत रहा. इंशाल्लाह सक्सेस जरूर मिलेल तुमला. इसी की तरह आप कोकण की दुनिया 2324 से जुड़े रहिए. इंशाल्लाह आपको दिखाने के लिए हमारे पास बहुत कुछ है. अल्हम्दुलिल्लाह. नया नया कुछ ना कुछ बोलते ना, अभी इसने बोली ना कायनू वायनू, तो वैसी कुछ ना कुछ आपको बिलकुल बरोबर आहे. शेअर करते रहेंगे. आणि कनीज नासिरनी सोचलेनात की कोकणी नाश्त्याचं प्लॅटफॉर्म स्टार्ट करूयाचा. त्यातलं तुम्हाला कोकणचे टोटल ट्रेडिशनल रेसिपीज जो आहात, जे नाश्त्याच्या तवरवर आपण खाताव पिताव, तर डब्यातला भरून ठेवताव, तो नाश्त्याचा प्लॅटफॉर्म आम्ही स्टार्ट करणार आहोत. आमची तयारी चालू आहे की एक अलगशी चॅनल नाश्त्याच्या रिगार्डिंग बनवून त्यावर सगळे रेसिपीज जाणार आहात. आणि बाकीचे आमचे व्लॉग्स वगैरे रेडी व्हिडिओज वगैरे हवं राहतच. तर बघा आता पण तुम्ही जर ऑर्डर देऊ शकला आहो ते खच्चाही नाश्त्याच्यासाठी तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मी तुम्हाला सांगते ती ऐका जी. दुधेरी मी ऐसी व्हिडिओज पहिले पण बनवून टाकलोय. पर kg 500 रुपीज. जी. मुंबई वाले, चिपळूण वाले, रत्नागिरी वाले, सगळ्यांना मिनिमम 5 kg आम्ही घेतो. ते तुम्ही कसं आहे 3-4 जण मिळून पण जर 5 kg दिला ते 1-1 किलो 1.5 किलो तुम्ही वाटून घेऊ शकता. पण आम्हाला मिनिमम ऑर्डर 5 kg पाहिजे. ते पर kg 500 रुपीज आहे. आणि शिपिंग चार्जेस जसे 150-200 रुपयाच्या आतलानच असतात. मुंबईचे मीरा रोडचे कंचे पण विरार जी पण असेल, अंधेरी असेल किंवा जोगेश्वरी असेल किंवा कलवा, ठाणा, मुंब्रा, तलोजा, खस्सा पण ते तुम्ही
बेगून ऑर्डर द्या आम्हाला, आम्ही वाट बघतो आहोत तुमची आणि तुम्हाला मस्तपैकी दुधेरी बनवून देऊ आणि 600 रुपये इंशाल्लाह. किलो मेथीचे लाडू आणि हलीमचे लाडू पण मिळतील तुम्हाला. जी. ऑर्डर द्या, खाऊन बघा, तुम्ही आम्हाला याद कराल. आता ज्या सबस्क्रायबरनी ज्या व्ह्युअर्सनी माझ्या हातच्या रेसिपीज खाल्ले नसतील त्यांना तर डेफिनेटली माहिती असेल Definitely. की कनिज अप्पा खरा बोलते की खोटा बोलते हे तो टेस्ट माहितीच जी. असेल. आणि ज्यांनी पण खाल्ले ना प्लीज कॉमेंटला येऊन सांगा तुम्ही माझ्या हातच्या रेसिपीज कशा असतात. चला मग उम्मीद करताय तुम्ही सगळे माझे रेसिपीज लाईक करत असाल. अल्हम्दुलिल्लाह. चला मग दुआत मोब सारो याद ठेवा. अल्लाह क्योंकि दुआओं में हाफिज. बहुत तासीर होती है. बाय बेशक. बाय. अल्लाह हाफिज. टेक केयर. हैव अ नाइस डे.